मेळघाटात गेल्या 5 वर्षापासून वाळूचे एकही घाट लिलाव न झाल्यामुळे गावागावात वाळू तस्कर तयार झाले असून पर्यावरणाची कोणतीच चिंता न करता नद्याचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे। या गाव स्तरावर होणाऱ्या तस्करीवर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या पत्र क्रमांक खनिज कावी 505 नुसार सुधारित वाळू निर्गती धोरण निश्चित करण्यात आले असून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामदक्षता समिती गठीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत। ज्या गावांमध्ये वाळू गट किंवा वाळू साठे असतील अशा गावात ग्रामदक्षता समिती स्थापित करण्यात यावी असे निर्देश आहे। समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, अध्यक्ष, ग्रामसेवक, सदस्य म्हणून पोलीस पाटील, सदस्य कोतवाल, सदस्य व तलाठी, सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत। ग्रामदक्षता समिती कार्यरत क्षेत्रात जर वाळू तस्करी महसूल विभागाच्या निदर्शनास आली तर जिल्हाधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल। यामध्ये सरपंचला जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 14 ग, कलम 39 क अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल। संबंधित पोलीस पाटील यांचे विरुद्ध ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 9 अन्वये कार्यवाही करण्यात येईल। सरपंच व पोलीस पाटीलाचे पद निष्कासित करण्याबाबत प्रस्ताव सुद्धा पाठविले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। गेल्या सोमवारी रात्री तहसीलदार अतुल पटोले यांनी सुसरदा येथे मोहनासिंग ठाकूर याने डंप केलेली व ट्रॅक्टरमध्ये भरून ठेवलेल्या वाळूवर मध्यरात्री कार्यवाही करून परिसरात होणाऱ्या तस्करीवर प्रतिबंध लावले आहे। मध्य प्रदेशातून रोज बोगस रॉयल्टीच्या नावे शेकडो ब्रास वाळू तस्करीवर कार्यवाही करण्याची गरज असून राजकीय दबावाखाली हा सगळा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। नमस्कार, मी तहसीलदार धारणी। काल सुसरदा या गावामध्ये अवैध रेती भरून असलेला एका ट्रॅक्टरबद्दल माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन सदर ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला, तहसील कार्यालयात लावण्यात आलेला आहे। त्याच्यावरती पुढील नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल। तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी कोणत्याही गौण खनिजाची अवैध रेती वाहतूक किंवा अवैध वाहतूक जर होत असेल तर ती कायद्यानुसार चुकीची गोष्ट आहे। असं जे कोणी करत असतील त्यांच्यावरती नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल। ज्या ठिकाणी रेतीघाट आहेत आणि रेतीघाटांची हराशी झालेली नाही अशा तालुक्यातील रेतीघाटांच्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये सर्व सन्माननीय सरपंच हे त्याचे अध्यक्ष आहेत, तर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल हे त्या ठिकाणी त्या समितीचे सदस्य आहेत। गावामध्ये होणारी कोणतीही अवैध गौण खनिजाची वाहतूक होऊ न देणे, ती रोखणे, त्याला प्रतिबंध करणे ही या समितीची कर्तव्य आहेत। आणि समिती जर आपली कर्तव्य पार पाडण्यामध्ये असमर्थ ठरत असेल तर त्यांच्या विरुद्ध कार्यवाहीचा प्रस्ताव हा माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे सादर करण्यात येईल। लोकांनी सुद्धा अशा पद्धतीनं अवैध वाहतूक जर कोणत्या ठिकाणी होत असेल तर त्याबाबतची प्रशासनास माहिती द्यावी, निश्चितच त्याच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल। धन्यवाद। विदर्भ न्यूज करिता तश्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल।